तर आज मी तुम्हाला प्राचीन काळातील असं नागनाथाचं मंदिर दाखवतो की तिथे लोक फक्त नागपंचमीच्या दिवशी दर्शनाला जातात आणि पूजा करतात. आणि नागनाथाचं हे प्राचीन काळातील मंदिर कुठे हे पण सांगतो, फक्त ब्लॉग शेवट पर्यंत पहा. जय श्रीराम भावांनो, तर मी तुमचा सर्वांचा लाडका विनय. तर आज होता श्रावण सोमवार आणि नागपंचमी, जे वर्षभर आपल्याला सापासारखे डसत राहतात त्यांना पण नागपंचमीच्या आज हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि सकाळी उठून दंतक्रांतीचं मंजन घेतलं आणि कचाकच दात घासून घेतले. दात पण एवढे कचाकच घासून घेतले की डबल घासायचं कामच नाही पडणार. दात घासल्यानंतर आंघोळ वगैरे करून रेडी झालो. सकाळी सकाळी बाबाच्या सोनीची चाबी घेतली, सोनीवर बसलून महादेवाचे आणि नागनाथाचे दर्शन करण्यासाठी निघालो होतो. काय बाबाच्या सोनीला घेऊन मंदिराजवळ आलो. मंदिराजवळ आल्यानंतर मंदिरामध्ये एंट्री केली. मंदिरामध्ये येऊन भोलेनाथांचे जे की म्हणजे महादेवाचे दर्शन करून घेतले. महादेवाचे दर्शन झाल्यानंतर हे बघून घ्या, आपल्या गावातली विशाल महादेवाची पिंड, जे की आतापर्यंत तुम्ही कुठेच बघितलेली नसेल. श्रावण सोमवार असल्यामुळे महादेवाचे दर्शन घेतले आणि मंदिरामधून बाहेर आलो, कारण की आज नागपंचमी पण होती. मग काय नागदेवताचे दर्शन करण्यासाठी आपण नागदेवाच्या मंदिरामध्ये आलो. नागदेवतांचे दर्शन घेतले आणि तुम्हाला तर सांगायचंच राहिलं होतं, कारण की हे मंदिर खूप काही काळापूर्वीच आहे. जेव्हा माझा जन्म पण नव्हता झाला त्याच्या आधीपासून हे नागदेवताचं मंदिर आहे. याची लोक आजही पूजा करतात. आणि आता तुम्ही म्हणत असाल हे ठिकाण कुठे आहे, तर तुम्ही सांगितलंच नाही. हे ठिकाण दुसरं कुठे नसून आपल्या गावामध्येच आहे बरं का. मग काय नागनाथाचे दर्शन करून घराकडे निघालोच होतो, तेवढ्यातच आपल्याला रस्त्यामध्ये महाराज भेटले. महाराज म्हणे मस्तपैकी आपला एक व्हिडिओ घेऊन इंस्टाग्रामवर व्हायरल करून टाक. थांबा म्हणलं, मी एका मिनिटात अरेंज केलून बनतो तुमचा व्हिडिओ व्हायरल करून टाकतो. महाराजचा व्हिडिओ घेतला आणि सोनीवर बसलून 360च्या स्पीडनं घराकडे निघालो. तोपर्यंत गॅमिंग लाईक आणि फॉलो करून